नमस्कार सर्वदांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आता रात्रीची बघा 8:05 झालेत आणि आता सुरुवात केली. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे, चहा पाणी झालं आहे, सगळं झालं आहे. आणि आता उद्या आहे अक्षय तृतीया म्हणून खाली जाते. तर आम्हाला ते पित्रांचं करा आणावं लागतं. करा म्हणतात, जे असं छोटंसं माठ असतो त्याला करा म्हणतात आमच्याकडे. आणि जे असं गोल गोल याचा माठ असतो थोडासा मोठा असा कळशीसारखा त्याला केळी म्हणतात. करा आणि केळी. केळी ते सुवासीन जे गेलेले असतात कोणाच्या घरातले त्यांचे पूजन करतात. आणि करा जे आहे ते जे आपले सासरे वगैरे असे ते गेले त्यांच्यामुळे मग तो करा पूजायचा असतो. मग ते आणायला जायचे. साहेबांना काही टाईम नाही आहे आणि दीदीला पण तिचं काम येतं, दीदी पण येईना आणि याचं त्याचं काम चालू आहे, तो काही येत नाही. मग त्यामुळे मलाच जावं लागतं. इथे खालीच जायचं आहे, आपल्या इथं जवळच भेटतं आहे पण चालत जावं लागेल. त्याची पाणीपुरी खायला गेलं त्याच्यापेक्षा अजून थोडंसं पुढे तिथं जावं लागेल. टाकीत घेतलेत आणि निघाली. आणि काहीतरी छोटंसं एखादं भांडं वगैरे घ्यावं लागतं. भांडे तर घ्यायचे नाहीच आहे मला, अजिबात घरात अडचण नाही करायची. पण बघू काही घेतलं तर ठीक, नाही तर काही नाही घेणार. पण करा वगैरे आणणं गरजेचं आहे. हारफुलं आणावं लागेल. तर आंबे तर आहे, आंबे वगैरे आहेत. बघू अजून काय भेटते काय नाही. जाते आता. संध्याकाळचं असते बऱ्यापैकी काय काय असं काही सण असेल तर मग लावतात असे सगळे दुकानं वगैरे. तर चला मग खाली आता जाऊया. चालतच जाणार आहे, इथून जवळ आहेत. हार फुलं घेतले आणि इथे गर्दी बघा. हार फुलांना किती गर्दी. इतक्या वेळ थांबावं लागलं कारण काही सण असेल ना त्यावेळेला खूप गर्दी असते. आज एकच गुलाब 20 रुपयाला दिला आहे. ठीक आहे, असू द्या. आणि जे माठ घ्यायचा आहे तो अजून पुढे जाऊन घ्यायचा आहे मला. इथे अशी जवळच आहे काकांचं दुकान, इथे आलेत घ्यायला. वो ऐसे सफ़ेद क्यों लग गया इसको? अच्छा है ना, इधर से फटा है, ये देखो कटा हुआ है. कटा मत दे दो, अच्छे से दे दो एकदम. पूजा करना है ना, पानी भी कुछ ऐसे गिरेगा नहीं ना. आता इथे मी घेतलंय जे मला करा घ्यायचा होता तो. आता मला रस्ता क्रॉस करायचा आहे पण इथं छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. छोटेसे हनुमंत, मी इथं जर पाय पडत असते पण आज पहिल्यांदाच इथं आले जवळ. नाव पण किती छान लिहिलं आहे, जय श्रीराम. तर मी आता रस्ता क्रॉस करून इकडे आले. त्या साईडला होते, विरुद्ध साईडला होते, आता इकडे आले. तुम्हाला सांगू जाईन ना, एकटी बाहेर पडत नाही ना, रस्ता क्रॉस करायला सुद्धा भीती वाटते मला. आता साहेबांचा हात पकडून पकडून असे ते सोबत असतं तेव्हा. आज एकदम घरापासून लास्ट होताला आले तिकडे. चला त्या बाजूने बघते आता इकडे काय भेटतंय काय नाही ते. या ये देतो ना, बोकला देतो. पाव 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 हाँ बस. अब बहुत दिन से नहीं लिया है ना वो. तरी आलेली उद्यासाठी काहीतरी वस्तू घ्यायला घेऊन ठेवलं आहे. पैसे देऊन जाते पण उद्या दीदीला पाठवून घेऊन येणार. आता घेऊन जात नाही मी तरी. नाव वगैरे टाकून ठेवताय ते. पेट वगैरे काय नाही लिहायचं ना. हां पेट वगैरे काय नाही लिहायचं. नाही 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 नाही, आपल्या घरातच पाहिजे उद्याच्या दिवसाचं अक्षय तृतीया.
जवळजवळ पण रस्ता क्रॉस करायला खूप गाड्या आहेत म्हणून थांबून थांबून चला जाते आता. आरामात खुर्चीवर बसते. ही वॉचमॅनला बसायची खुर्ची येते, आरामात बसते. दीदीची दादाची आवडतीची बघा. तिला काय आहेत आवाज बिवाज जातोय काही जरा तरी? बिलकुल नाही. तर आता आलेत मी घरी. 9:15 वाजलेत. 1 तास गेला. पण छोटं मोठं जे जे लागत होतं ना सगळं घेऊन आले. मंदिरात वगैरे पण पाया पडले 2-3 ठिकाणी, कारण जायलाच होत नाही हल्ली, खाली जात नाही. बाजारात वगैरे गेले तर मग भोलेबाबांची इथं दर्शन व्हायचं, अभिषेक व्हायचा. पण आता अजिबात खाली जात नाही. त्यामुळे सगळीकडे 2-3 ठिकाणी पाया पडून आलेत. जे घेऊन ठेवलं उद्या अक्षय तृतीयेला पूजायला, तर उद्या दीदीला पाठवणार खाली घ्यायला. उद्याच्या दिवशी काय आणायचं, मीठ असते, अख्खी हळकुंड असते आणि लवंग आणि एक जे काय भांडं घेऊ आपण त्याची पूजा करणार. ते सकाळ ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मुहूर्त आहे, ते कधी पण पूजा केली तरी चालेल म्हणून ते ठेवलं आहे. जो घडा वगैरे मला पूजायला लागतं करा, तर ते मी घेऊन आलेत. तर काय काय आणले तुम्हाला दाखवते. छोट्या छोट्या वस्तू घेऊन आलेत. पहिले तरी मी हार फुलं घेतले. जाताना अगोदर वाती घेतले, कारण हे वाती संपायला आल्यात. एकदम संपायला नको म्हणून 2 पॅकेट असे आणून ठेवले. हारफूल, एक गुलाब वगैरे असं घेतले. ते सकाळच्याला लागेल म्हणून आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते. आता फ्रीजमध्ये फुलं संपले. आणि त्यानंतर छोट्या छोट्या अशा वेण्या सगळ्या देवांना लागतात. ते हे 150 रुपयाच्या मी 12 घेतल्यात. या 12 अशा घेतल्यात आणि 20 रुपयाचे आणि सुट्टे फुलं घेतलेत, कारण फुलं लागणार उद्या पूजा मांडायला मला, ते लागणार. आणि यामध्ये घेतला घडा. असा हा घडा नाही म्हणत आहे, करा म्हणतात आमच्याकडे, पण तो घडाच तोंडात येतोय आज माझ्यासारखा. आणि उद्या लावण्यासाठी छोट्या पणत्या आणल्यात मी. ह्या 7 पणत्या आणल्यात, छोट्या छोट्या आणल्यात ग, कारण उद्याच्या दिवसाला चांगलं असते म्हणून. हा करा आणि पणत्या अशा ह्या घेऊन आलेत. हे आणलेत. आणि काय आणले मी, उद्या नारळ पाहिजे कच्छावर ठेवायला मला, म्हणजे पूजा करता यायचं. नारळ थोडे स्वस्त झाले. आज 30 रुपयाला नारळ दिला, तर 40-50 रुपयाला नारळ होते. आणि यामध्ये थोडंसं हे आणलं, मिरची नव्हती राहिली, कोथिंबीर नव्हती आणि लाल भोपळा बरेच दिवस झाले खाल्ला नाही, तर दीदीला पण आवडतो म्हणून 1/2 किलोच घेतला आहे मी हा लाल भोपळा. हा वेगळा ठेवला तर त्याच्यावरचं बिया काढून टाकायच्या. कोथिंबीर आणि मिरची, ही तिखट मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर ना 2 दिवस झाले तसेच भाज्या बनवत होते. तर हे निवडायला आता मला काय नाही, दुसरे काम आहे. चला असं एवढं हे आणलं देवाचं साहित्य. फ्रीजमध्ये ठेवून देते फुलं वगैरे. आता उद्या सकाळी तिला पाठवून थोडं जे पाहिजे ते आणेल ती. पण हे सगळं बारीक तिला आणता नसतं आलं. ती काहीतरी जाऊन एकच काहीतरी वस्तू घेऊन आली असती, म्हणून मला आता जावं लागलं. आणि घर काम तर खूप पडलेलं आहे अजून. सगळ्या घरभर नुसता गोंधळच दिसतोय, सगळा पसाराच दिसतोय. तर बघा आता बहीण आलीत, वरची बहीण आलीत बघा. आणि मला दुपारी आठवण, मी त्यांना बोलले मला दुपारी आठवण येत होती की किती दिवस नाही बघा, मुलाच्या हळदीच्या आदल्या दिवशी मला भेटून गेल्या. मला जायचं डॉक्टरकडे, नाही काय ॲडमिट व्हायला जायचं. एवढं गडबडी दोघे पण आले. आणि लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आली ना. लग्नाला वगैरे जाता नाही आलंय त्यांच्या काही याच्या, मी गाणं वगैरे भरले, त्याचे व्हिडिओ घेतलेले आहे पण टाकल्या नाही का. त्यानंतर लगेचच मी आजारी झाले. तर लग्नाला आम्हाला जाता नाही आलं. दाजीने आमच्या एवढी सोय करून ठेवली होती. दाजीने आम्हाला तिकडे रूम वगैरे सगळं ॲडजस्ट करून ठेवलं होतं, पण जाता नाही आलं. पण आता असू द्या, पण आमचं येणं जाणं मध्ये मध्ये असं चालू असतं. आता ताईला 2 सुना आल्यात तरी वेळ भेटत नाही. काय वेळ भेटतो का यायला? का नाही ती सांगा मग. काय नाही सुना आल्या तरी थोडंफार करायला लागतं बोलत्या. अजून नवीन आहेत त्या, तर थोडंफार सांगायला लागतं ना गोष्टी. आणि लग्नाच्या वेळेला एवढं चाललेलं, एवढे वाट बघत होते इकडं. आणि त्याच दिवशी माझं ऑपरेशन, लग्नाच्या दिवशीच माझं ऑपरेशन होतं. इतकं छान सुंदर लग्न केलं यांनी मुलाचं, छोट्या मुलाचं. इतकं सुंदर तिकडे हॉल वगैरे आणि खूप असं मोठं. कितीतरी रूमचं हॉटेल बुक केलेलं. किती रूमचं हॉटेल बुक केलेलं? कुठलं 60
60 रूमचं हॉटेल. गावाकडचे वगैरे आले. हा गावाचे वगैरे आले. त्यांनी मोठं एक असं बँकवेटच पूर्ण असं केलेलं. 550 लोकांसाठी त्यांनी बुक केलेलं बघा. पण थोडीशी आता तब्येतीने व्यवस्थित झाली बघा. माझी नजर नको लागायला, पण आता बरी झाली. 2 सुना आल्यात म्हटलं. पण दाजी खराब झालेत आमचे. दाजी खराब झाले. दाजींना शुगर आहे म्हणून त्यांची तब्येत अशी झाली नाही काय. बाकी नाही, औषध पाणी कामावर जातात अजून. बघा साडू खूप दिवसातून दिसत आहे ना. ते बघा बघितलं असं असतं हे साडू. बरेच वर्ष खाली भेटतं. त्याचं काय खाली भेटतं ना ते. घरात नाही लग्न 2 महिने झाले. 2 महिने झाले घरात भेटून. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वताई दादांना खूप खूप शुभेच्छा. देवपूजा वगैरे झालीत. तुम्हाला देवपूजा दाखवते. अशी देवपूजा असली की खूप प्रसन्न वाटतं. भरपूर वेळ गेला आहे सगळं करण्यात. जेवण अजून जिथले तिथे, जेवणाला काही सुरुवात केलेली नाही आहे, पण देवपूजा झाली ती दाखवते. हे बघा आज पुन्हा मी सगळं काढलेलं, सगळं काढून स्वच्छ करून देवपूजा झाली अशी. काल ह्या वेण्या आणलेल्या मी खाली बाजारात गेलेले तिकडनं. बघा सगळ्या देवांना अशा छोट्या ह्या वेण्या घातल्या आणि वरती सगळ्या कलरची फुलं आहेत. तुळशी माता वाहिली आपल्या बाळकृष्णाला. आणि इकडे पण आहेत पण इथे दिसत नाही बघा. इथनं विष्णुदेवांना विठ्ठल रुक्मिणी त्याला सगळं असं तुळस. आणि इकडे दुर्वा वगैरे, इकडे बेलपत्र, सगळ्यांना सगळ्या कलरचं जे जे पाहिजे ते फुलं वगैरे असे वाहून झाले. आणि आज अखंड दिवा चालू राहणार बघा. इथे भरून आहेत, इथे तेलाचा आणि इथे तुपाचा भरून आहेत. हे बघा अखंड दिवा चालू ठेवायचा असतो अक्षय तृतीयेला. सगळ्यांना मस्त असं कलश वगैरे पण आज स्वच्छ करून स्थापना केलीत पुन्हा आज चांगल्या दिवसाला. स्वामींना पण स्नान वगैरे घालून मस्त वस्त्र बदलले, दुसरा मुकुट घातला, हार फुलं. इकडे हार नाही घातले, छोटीशी वेणी घातली अशी गळ्यामध्ये. हार आणला पण तो नाही घातला कारण खूप होऊन जातं मग असं. असे धूप वगैरे लावून मस्त. इकडे पण तुपाचा दिवा चालू, इथे तुपाचा दिवा चालू आहे. तेलाचा फक्त एकच चालू असतो इथे, बाकी हे सगळे तुपाचे दिवे चालू असतात. फुलं वगैरे वाहून मस्त पूजा झालीत. असं देवारा सजवलेला असला ना एकदम छान वाटतं. आणि ह्या वेण्याने इथं लवकर भेटत नाही, कधीतरीच भेटतात. दादरला रोजच भेटतात पण दादरला जाणं होत नाही. असं मस्त झाली देवपूजा बघा. हे बघा गौमाताला असं मस्त स्नान वगैरे घालून हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून पूजा केलीत. गणपती बाप्पा काय मी आज काढले नाही. माझे काय हाईट पुरत नाही वरती, स्टूलावर वगैरे उभं राहायला भीती वाटते. आणि उंबऱ्याचं लेपन बघा आज असं थोडंसं जाडसर केलेत मी. असं जाडसर उंबऱ्याचं लेपन करून फुलं वगैरे मस्त वाहिलेत बघा असे छान. हळदी कुंकू वाहून रांगोळी दोन्ही साईडला पण काढली आणि दिवा चालू आहेत. दिव्याला पण फुल व्हायला. इकडे पण अशी रांगोळी काढलेली आहे तुळशी मातेची. इथली जी पट्टी होती अशी ती मी काढून टाकली. अशी एक साईडने निघालेली. तर अशी मस्त आपली उंबऱ्याची पूजा झाली. दरवाजे वगैरे पुसून घेतले गोमित्राच्या पाण्याने. दरवाजे मागून पुढून दोन्ही साईडने दरवाजे वगैरे पुसून घेते मी. आतला बाहेरचं दोन्ही दरवाजे पुसून झालेत. आता ही देवपूजा झाली. उंबऱ्याची वगैरे पूजा दाखवते. सगळं झालंय. आता तिकडचं झालंय माझं सगळं. दीदीची खूप मदत झाली आज. भरपूर सकाळपासून खूप कामं झालीत. पण आता कपडे सुकायला घालायचे राहिले. पण नाश्ता करायची तयारी चालली. काय खाते ते तुम्हाला दाखवते. आज फ्रूट नाही खाते बघा. आज काय हे काय दीदी? हां ही खायची असते तिला दुधामध्ये घालून. ही पण चांगली लागते.